नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। 2024चे 12वीचे निकालसुद्धा लागलेले आहेत। 14 जूनला नीटचा रिझल्टसुद्धा येणार आहेत। वेगवेगळ्या कोचिंग क्लासेसच्या आन्सर कीवरून विद्यार्थ्यांनी आपला अपेक्षित स्कोअरसुद्धा कॅल्क्युलेट केलेला आहे आणि त्या स्कोअरच्या बेसिसवर आपल्याला कुठल्या कोर्सला ॲडमिशन होऊ शकते याचा अंदाजसुद्धा विद्यार्थ्यांनी बांधलेला आहे। त्याचबरोबर पालकांनी विशिष्ट कोर्सेसला ॲडमिशन झाल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी किती खर्च येऊ शकतो याची जमवाजमव किंवा याची बेरीज गोळाबेरीज करायला सुरुवात केलेली आहे। आणि खर्च आपल्या सेविंगपेक्षा जास्त असेल तर बरेचसे पालक महाराष्ट्र राज्यातील लोनचा सुद्धा विचार करत आहेत। त्याविषयीच आपण डिटेल एक्सप्लेनेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। पॅरेंट्सला पर्सनल लोन फायद्याचं ठरू शकतं का एज्युकेशनल लोन फायद्याचं ठरू शकतं याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। त्याचबरोबर देशातल्या वेगवेगळ्या बँकांमध्ये एज्युकेशन लोनवर किती व्याजदर आहे याविषयीची सुद्धा डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये विद्यार्थी आणि पालकांना देणार आहोत। त्यामुळे हा एक अतिशय महत्त्वाचा विषय आहे पालकांच्या दृष्टिकोनातून। कारण वैद्यकीय कॉलेजेसच्या जर फी स्ट्रक्चर आपण बघितलं तर ते थोडंसं हायर साईडला सुद्धा असलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि बऱ्याचशा पालकांची तेवढी सेविंग नसते। त्यामुळे बरेचसे पालक हे लोनवर डिपेंड आहेत। तर हे लोन काही पालक पर्सनल लोन घेण्याच्या विचारात आहेत तर काही जण एज्युकेशन लोन घेण्याच्या विचारात आहेत। कोणतं नेमकं फायद्याचं ठरू शकतं, दोन्हीचे टर्म्स अँड कंडिशन काय आहेत, त्याचबरोबर व्याजदर कशा प्रकारचे आहेत याविषयी इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करतो आहोत। व्हिडिओचा विषय आहे पर्सनल लोन और एज्युकेशनल लोन। या दोन्हीची तुलना आपण करणार आहोत। पर्सनल लोन घेतलं तर काय फायदा आहे, एज्युकेशनल लोन घेतलं तर काय फायदा आहे, दोन्हीपैकी कोणतं पॅरेंट्सने निवडायला पाहिजे यासाठी सुद्धा आपण डिटेल इन्फॉर्मेशन आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। आता 12वीचा रिझल्ट लागलेला आहे। बऱ्याच महाराष्ट्रात काही दिवसामध्येच ॲडमिशन प्रक्रिया सुरू होतील आणि नीटचा रिझल्ट 14 जूनला अपेक्षित आहे। NTAने तशा प्रकारची डेटसुद्धा दिलेली आहे आणि नीटचा रिझल्ट लागल्यानंतर थोड्याच दिवसात ॲडमिशन प्रवेश प्रक्रियेला त्या ठिकाणी सुरुवात होणार आहे आणि बरेचसे पॅरेंट्स जे आहेत ते लोनवर डिपेंडसुद्धा असलेले आपल्याला पाहायला मिळतात। आता लोन घेत असताना कोणकोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत की आपल्याला किती रुपयाचं कर्ज आवश्यक आहे हा महत्त्वाचा प्रश्न आहे। याचंसुद्धा कॅल्क्युलेशन विद्यार्थी आणि पालकांनी करायचं आहे। त्याचबरोबर कर्जावर व्याजदर किती आहे याचीसुद्धा माहिती जर तुम्ही आत्तापासूनच घेऊन ठेवली तर तुम्हाला ॲडमिशन झाल्यानंतर जेव्हा तुम्ही बँकेत जाल तर त्या ठिकाणी लोन प्रक्रियेला तुम्हाला त्या ठिकाणी मदत होऊ शकते। त्याचबरोबर लोनचा परतफेड अवधी किती आहे, म्हणजे कालावधी किती आहे की आपण एखादं लोन घेतलं तर परतफेड किती कालावधीमध्ये करायचं आहे। त्याचबरोबर आपलं इन्कम किती आहे आणि आपला सिबिल स्कोअरसुद्धा लोनसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। हे जे काही फॅक्टर आहेत ते लोनसाठी महत्त्वाचे आहे। त्याच्यामध्ये कॉलेजची फीस त्याचबरोबर त्या ठिकाणी येणारा खर्च हे आपल्याला ॲडमिशन झाल्यानंतर निश्चित कळणार आहे। परंतु आधी विद्यार्थी आणि पालकांनी याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर लोन घेत असताना तुम्हाला त्या ठिकाणी जी काही प्रक्रिया आहे ती थोडीशी सोपी जाणार आहे। आता दोन प्रकारचे लोन विद्यार्थी आणि पालक विचारात घेत असतात। विशेषतः महाराष्ट्र राज्यातील बरेचसे पालक आहेत ते पर्सनल लोनच्या विचारात आहेत, काही पॅरेंट्स आहेत ते एज्युकेशन लोनच्या विचारात आहेत। तर दोन्हीमध्ये नेमका डिफरन्स काय आहे आणि कोणतं फायद्याचं ठरू शकतं याविषयी आपण डिटेल एक्सप्लेनेशन करणार आहोत। त्यासाठी आपण 1, 2, 3, 4, 5, 6, 7 फॅक्टरचा विचार करणार आहोत आणि दोन्हीची विभागणी कशा प्रकारे झालेली आहे ते आपण पाहणार आहोत। पहिला आहे अमाऊंट, म्हणजेच अमाऊंट कितीपर्यंत मिळू शकते। तर पर्सनल लोनला 40 लाखापर्यंत तुम्हाला अमाऊंट त्या ठिकाणी मिळू शकतं। तुमचं सिबिल स्कोअर जो असेल आणि तुमचं इन्कम असेल हे दोन्ही विचारात घेतलं आणि तिथपर्यंत तुमचं सिबिल स्कोअर कंप्लीट होत असेल तर तुम्हाला पर्सनल लोन 40 लाखापर्यंत मिळू शकतं। एज्युकेशन लोनच्या बाबतीत 50,000 ते 1 करोडपर्यंतसुद्धा एज्युकेशनल लोन देण्याची सुविधा बँकांमध्ये आहे। त्याच्यानंतर इंटरेस्ट म्हणजेच लोनवर व्याज किती असणार आहे। पर्सनल लोनला 10.5% पुढे व्याज दर चालू होतो, पण एज्युकेशन लोनमध्ये व्याजमध्ये थोडं रिलॅक्सेशन आहे। या ठिकाणी 8.5 ते 9.5 वेगवेगळ्या बँकांचं वेगवेगळं इंटरेस्ट रेट त्या ठिकाणी असतो, पण साधारण पर्सनल लोनपेक्षा थोडासा कमी व्याजदर एज्युकेशन लोनमध्ये असलेला आपल्याला पाहायला मिळतो। काही बँका या ठिकाणी 0.5%चं रिलॅक्सेशनसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी आणखी देत असतात। तर एज्युकेशन लोन व्याजदराच्या बाबतीत बघायला गेलं तर एज्युकेशन लोन हे थोडंसं फायद्याचं ठरत असताना आपल्याला
पाहायला मिळेल. त्याच्यानंतर परतफेड म्हणजे परतफेड कधी करायची असते. पर्सनल लोनच्या बाबतीत बोलायचं झालं तर साधारण 7 वर्षापर्यंत परतफेडीचा कालावधी मिळतो. एज्युकेशन लोनला 10 ते 15 वर्षापर्यंत सुद्धा परतफेडीचा कालावधी मिळतो. म्हणजेच इकडे परतफेड करायला सुद्धा तुम्हाला जास्त कालावधी मिळतो. त्यामुळे जेवढा परतफेडीचा कालावधी जास्त तेवढे तुमची EMIची जी रक्कम आहे ती कमी असते. म्हणजे हे फेडायला सुद्धा एज्युकेशन लोन पर्सनल लोनपेक्षा थोडंसं सोपं जात असतं. त्याच्यानंतर पुढचं आहे गॅरेंटर आणि कोलॅटरल. म्हणजेच काही गॅरेंटर द्यावा लागतो का किंवा एखादी कोलॅटरल त्या ठिकाणी द्यावं लागतं का. तर पर्सनल लोनच्या बाबतीत तेवढी आवश्यकता पडत नाही, कारण हे तुमच्या पर्सनल सॅलरी स्लिपवर तुम्ही घेणारे असतात. त्याच्यामुळे इथं कोलॅटरल वगैरेचा तेवढा विषय येत नाही. परंतु एज्युकेशन लोनच्या बाबतीमध्ये 4 ते 8 लाखापर्यंत कुठलाही जामीनदार किंवा कुठलंही कोलॅटरल तुम्हाला देण्याची आवश्यकता नाही. काही बँकेमध्ये 4 लाखापर्यंत आहे तर काही बँकांमध्ये 8 लाखापर्यंत आहे. परंतु याच्यावर जर तुम्हाला लोन घ्यायचं असेल एज्युकेशन लोन तर त्या ठिकाणी तुम्हाला एक जामीनदार आवश्यक असतो. त्याचबरोबर कोलॅटरलसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी द्यावं लागतं. मग हे तुमची प्रॉपर्टी असू शकते, तुमची शेती असू शकते, तुमची एखादी पॉलिसी असू शकते. अशा प्रकारची कुठलीही एखादी वस्तू तुम्हाला त्या ठिकाणी बँकेमध्ये कोलॅटरल म्हणून त्या ठिकाणी द्यावं लागतं. त्याच्यानंतर आहे मोरॅटोरियम पिरियड म्हणजे फेड कधीपासून. म्हणजेच जर लोन आपण घेतलं तर त्याची फेड कधीपासून चालू होते. या फॅक्टरवर पर्सनल लोन आणि एज्युकेशन लोनला जर आपण विभागणी करायचं झालं तर पर्सनल लोनच्या बाबतीत ज्या दिवशी तुम्ही लोन घ्याल त्या दिवशीच्या पुढच्या महिन्यापासूनच तुमचा EMI चालू होतो. म्हणजे फेड ही नेक्स्ट मंथपासूनच तुम्हाला त्या ठिकाणी करावी लागते. एज्युकेशन लोनच्या बाबतीत फायद्याची एक गोष्ट आहे की विद्यार्थ्याचं पूर्ण शिक्षण कंप्लीट झाल्यानंतर बँक 1 वर्ष थांबतं आणि त्यानंतर EMI तुमचे चालू होतात. म्हणजे शिक्षण पूर्ण होईपर्यंत तुम्हाला या ठिकाणी EMI भरण्याची गरज नाही. काही बँका काही कंडिशनमध्ये आणखी जास्त कालावधीसाठी सुद्धा वेट करू शकतात. म्हणजेच विद्यार्थ्यांची हेल्थ त्या ठिकाणी काही इमर्जन्सी असेल तर ती विद्यार्थ्याची लक्षात घेऊन बँका विद्यार्थ्यांना परतफेडीचं जे काही कालावधी आहे तो वाढवून सुद्धा देऊ शकतात. तर या बाबतीत एज्युकेशन लोन अधिक फायद्याचं ठरतं. त्याच्यानंतर गव्हर्नमेंट हेल्प दोन्हीकडे आपण पाहूया की शासनाची काय मदत होऊ शकते दोन्ही बाजूला. पर्सनल लोनमध्ये लो चान्स आहे म्हणजे शासनाची मदत होण्याचा शक्यता थोडीशी कमी आहे. एज्युकेशन लोन एखाद्या स्कीमद्वारे किंवा एखाद्या घोषणेद्वारे शासन एज्युकेशन लोन थोड्या अधिक प्रमाणात विद्यार्थ्यांचं माफ करू शकतं. शक्यतो एज्युकेशन लोनचा विचार करत असतात तर विद्यार्थ्यांनी नॅशनलाइज बँका प्रेफर केल्या पाहिजेत. कारण शासन एखाद्या वेळेस लोन माफीची घोषणा केल्यानंतर सर्वात आधी नॅशनलाइज बँकांचं लोन माफ करायला घेत असतं. त्याच्यामुळं प्रायव्हेट बँका असतील किंवा फायनान्स हे विद्यार्थ्यांनी टाळायला पाहिजे. नॅशनलाइज बँका आहेत या ठिकाणी लोन घेत असताना तुम्हाला अगोदर कष्ट पडतील, परंतु एकदा तुमचं लोन सँक्शन झाल्यानंतर ते फेडीसाठी किंवा शासनाकडून मदतीसाठी ते अधिक सोपं होत जातं. त्यामुळे नॅशनलाइज बँकांमधून विद्यार्थ्यांनी लोन घेणं प्रेफर करावं. या ठिकाणी शासन तुमचे लोन माफ करण्याचे किंवा लोन जर तुमच्याकडून फेड होत नसेल तर त्यातील काही रक्कम माफ करण्याची बँकासुद्धा त्या ठिकाणी रिस्क घेऊ शकतात. शासनसुद्धा त्यातील काही रक्कम तुमचं माफ करू शकतं. त्याच्यामुळं एज्युकेशन लोन हे गव्हर्नमेंट हेल्पच्या दृष्टिकोनातून बघितलं तर अधिक फायद्याचं ठरतं. आता बघूया टॅक्स म्हणजेच व्याजदरावर लागणारा टॅक्स हा कशा प्रकारे आहे दोन्ही बाजूला. तर नो टॅक्स रिलॅक्सेशन ऑन इंटरेस्ट. पर्सनल लोन घेत असाल तर तुम्हाला कसल्याही प्रकारचं तुमच्या व्याजदरावर कसल्याही प्रकारचं टॅक्सचं रिलॅक्सेशन मिळत नाही. एज्युकेशन लोनच्या बाबतीत आपल्याला बघायला गेलं तर एज्युकेशन लोन हे प्राप्तिकर अधिनियम 80E अंतर्गत येत असल्यामुळे पहिल्या 8 वर्षापर्यंत तुमच्या व्याजदरावर कसल्याही प्रकारचा इंटरेस्ट इकडे लावला जात नाही. त्यामुळे एज्युकेशन लोन हे जास्त फायद्याचं ठरतं. दोन्हीची तुलना आपण बघितली तर एज्युकेशन लोन हे अधिक फायद्याचं आहे. एज्युकेशन लोनकडे विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी गेलं पाहिजे. जर पॅरेंट्सचा सिबिल स्कोअर आणि इन्कम असेल, एज्युकेशन लोनला थोडेसे जास्त डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी लागत असेल आणि तुमची क्षमता असेल परतफेड करण्याची लगेचच, तर तुम्ही पर्सनल लोनकडे जाऊ शकता. अन्यथा विद्यार्थ्यांनी एज्युकेशन लोन त्याचबरोबर नॅशनलाइज बँका विद्यार्थ्यांनी प्रेफर करायच्या आहेत. आता संपूर्ण देशभरामध्ये एज्युकेशन लोनच्या बाबतीत इंटरेस्ट कोणत्या बँकेला किती आहे याविषयीची डिटेल इन्फॉर्मेशन आम्ही आमच्या वेबसाईटला दिलेली आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही वेगवेगळ्या बँकांचा इंटरेस्ट एज्युकेशन लोनवर किती प्रकारचा आहे ते पाहू शकता.
त्या ठिकाणी तुम्ही ते डिटेल पाहू शकता। त्याचबरोबर वेगवेगळ्या बँकांच्या वेबसाईटवर सुद्धा जाऊन तुम्ही एज्युकेशन लोन सेक्शन त्या ठिकाणी असतं, त्या ठिकाणी जाऊन बँकांचे काय टर्म्स अँड कंडिशन आहेत, त्या बँकेचा किती इंटरेस्ट रेट आहे, त्याचबरोबर आपल्याला एज्युकेशन लोनसाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत याविषयीची डिटेल इन्फॉर्मेशन प्रत्येक बँकेच्या वेबसाईटवर एज्युकेशन लोन या सेक्शनमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी वाचायला मिळणार आहे। ते विद्यार्थी किंवा पालकांनी वाचून घेतलं तर तुम्हाला लोन प्रक्रिया करण्यासाठीची जी काही तडजोड आहे ती आत्तापासूनच करायला त्या ठिकाणी मदत होणार आहे। किंवा तुम्ही तुमचं बँक खातं असणाऱ्या जवळच्या बँकेमध्ये सुद्धा जाऊन मॅनेजरशी डिस्कस करून एज्युकेशन लोन, त्याच्या पॉलिसीज, त्याचबरोबर त्यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स याविषयीची सुद्धा विचारणा करू शकता। तर विद्यार्थी मित्रांनो, हे होतं 2 लोनचं आपण विभागणी करून त्यातले फरक जाणून घेतलेले आहेत, एक पर्सनल लोन आणि एज्युकेशन लोन। यापैकी जर आपण कन्क्लुजनला पोहोचायचं झालं तर विद्यार्थ्यांसाठी एज्युकेशन लोन हे अधिक फायद्याचं ठरतं। विद्यार्थ्यांनी एज्युकेशन लोनच्या साईडनी जायचं आहे, ते पण नॅशनलाइज बँका जेवढ्या आहेत भारत सरकारच्या त्या बँकांमधून लोन विद्यार्थ्यांनी घेतलं तर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना कधी गव्हर्नमेंटची मदतसुद्धा त्या ठिकाणी मिळू शकते। तर ही संपूर्ण माहिती तुम्हाला आवडली असेल तर इतरांशी सुद्धा शेअर करा। चॅनलवर नवीन असाल, नीट 2024ची परीक्षा दिली असेल तर अशा विद्यार्थी आणि पालकांनी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर नीट 2024ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणे मार्फत पेड काउन्सिलिंग सर्व्हिसला सुद्धा आम्ही सुरुवात केलेली आहे। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे कॉन्टॅक्ट नंबर त्याचबरोबर आमचा ॲड्रेस दिला गेलेला आहे, त्या नंबरवर कॉल किंवा मेसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसविषयी सुद्धा अधिक माहिती घेऊ शकता। तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय, पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। धन्यवाद।